2024 गौराई मातेचं विसर्जन कोणत्या शुभमुहूर्तावर करायचं आहे आणि कोणत्या अशुभ मुहूर्तावर करायचं नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही गणपती बाप्पांचे जे शुभमुहूर्त आहेत यायचे त्या शुभमुहूर्ताचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. त्यामध्ये मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वेळ काढून आपण गणपती बाप्पा कधी बसवायचे आणि गौराई माता कधी बसवायच्या, त्याचबरोबर गौराई मातेचं विसर्जनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की गौराई गणपतीचं विसर्जन करायला किंवा कोणत्याही देवतेचं विसर्जन करायला वेळ पाहू नये असं काही लोक म्हणत असतात. परंतु माझ्या दृष्टिकोनातून की एखादी गोष्ट जर एखाद्या चांगल्या मुहूर्तावर केली तर त्याला काय फरक पडतो आहे. म्हणजे जर तोच दिवसातला चांगला दिवस असेल, वेळ असेल, तर त्या वेळेवर केल्यानंतर काय फरक पडणार आहे तुम्हाला. त्यामुळं जो मी मुहूर्त सांगतोय ह्या मुहूर्तावर तुम्ही, या शुभमुहूर्तावर तुम्ही गौराई मातेचं विसर्जन अवश्य करा. तर कसं आहे, म्हणजे शुभमुहूर्त हे कसे काढायचे असतात, त्यात अभिजित मुहूर्त कसा काढायचा ह्याचे माझे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. तर ज्येष्ठा गौरी जे आहेत त्या विसर्जनाचा शुभमुहूर्त 3 दिवसाच्या या उत्सवात तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीची विधिवत पूजा करून आपण यंदा 12 सप्टेंबर गुरुवार रोजी आपण हे विसर्जन करायचं आहे. त्यातले शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण ज्येष्ठा गौरी 3 दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरीच्या उत्सवात गौरीचं विसर्जन केलं जाणार आहे. राज्यभरात यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरीचा सण पार पडला. मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी गौरी पूजनानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. पूजेत ज्येष्ठा गौरींची विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. प्रत्येक दिवशी आपण कोणता नैवेद्य दाखवायचा त्याचा सुद्धा माझा व्हिडिओ होता, तो सुद्धा तुम्ही पाहिला असेल. त्याचबरोबर कोणत्या नक्षत्रावर गौराई मातेचं आगमन करायचं, कोणत्या नक्षत्रावर गौराई मातेला जीव घालायचं आणि कोणत्या नक्षत्रावर आपण गौराई मातेचं विसर्जन करायचं. तर यंदा भाद्रपद शुद्ध अष्टमी बुधवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9:22 मूळ नक्षत्र सुरू होतं आहे. म्हणजे 11 तारखेला मूळ नक्षत्र सुरू होतं आहे आणि आपण मूळ नक्षत्रावर गौराई मातेचं विसर्जन करायचं असतं. तर 12 सप्टेंबरला भाद्रपद शुद्ध नवमी तिथीला म्हणजे आपण गौराई मातेचं विसर्जन हे मूळ नक्षत्रावर करणार आहे. तर हे मूळ नक्षत्र रात्री 9:53 आहे. म्हणजे निवांत आहे, दिवसभर तुम्ही गौराई मातेचं विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल. परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला ह्या ज्या काही शुभवेळा आहेत ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. गौराईचं विसर्जन करायचं आहे, आपण ह्या शुभमुहूर्तावर विसर्जन करा. तर त्यातल्या त्यात शुभमुहूर्त आहेत, त्या शुभमुहूर्तावर आपण गौराई मातेचं विसर्जन करायचं आहे. तर उगवत्या सूर्यानुसार 12 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध नवमीला 12 सप्टेंबर रोजी रात्री 9:53 म्हणजे जवळजवळ 10 वाजेपर्यंत हे मूळ नक्षत्र आहे आणि या मूळ नक्षत्रावर आपण गौराई मातेचं विसर्जन करायचं आहे. पहिला जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी 7:44 सुरू होतो आहे. सकाळी सूर्योदयानंतर 7:44 हा शुभमुहूर्त आहे. त्या शुभमुहूर्तावर आपण गौराई मातेचं विसर्जन करायचं आहे. ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे. म्हणजे भरपूर वेळ आहे. 8 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत 1:50 आपण गौराई मातेचं विसर्जन करू शकता. त्यात बऱ्याच स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धती आहेत गौराई विसर्जन करायचं. काहींच्या घरी ते दोरे घेतले जातात, तर दोरे घेतलेलेसुद्धा माझा व्हिडिओ पहा. त्यामध्ये दोरे कसे घ्यायचे, कोणाचे किती घ्यायचे, गणपती बाप्पांचे किती घ्यायचे, गौराई मातेचे किती घ्यायचे, आपल्या पतीचे किती घ्यायचे, मुलांचे किती घ्यायचे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा जो शुभमुहूर्त आहे तो दुसरा शुभमुहूर्त
दुपारी 3:24 ते रात्री 9:53 आहे. आता ह्याच्यामधलं जे का वेळ आहे त्या वेळेच्या बद्दलची माहिती मी पुढे देतो. तर 3:24 नंतर आपण रात्री 9:53 हा दुसरा शुभमुहूर्त आहे आणि या शुभमुहूर्तावर आपण गौराई मातेचं विसर्जन करायचं आहे. मूळ नक्षत्र असोपर्यंत गौराई मातेचं विसर्जन आपण करायचं आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा जो शुभमुहूर्त आहे तो अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त कसा काढायचा हे माझा व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे अभिजित मुहूर्त कसा काढायचा. तरी पण मी तुम्हाला अभिजित मुहूर्ताची वेळ सांगतो. 11:52 सकाळी 11:52 ते 12:41 हा अभिजित मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावर गौराईचं विसर्जन केल्यास सर्वात उत्तम. सकाळपासूनचे शुभमुहूर्त सांगितलेलेच आहेत, पण हा जर कोणाला वेळ झाला तर ह्या अभिजित मुहूर्तावर सुद्धा केलं तरीसुद्धा चालतं. अशा प्रकारे ह्या सर्वात चांगल्या शुभमुहूर्तावर आपण गौराई मातेचं विसर्जन अभिजित मुहूर्तावर विसर्जन आपण करायचं आहे. ह्या शुभमुहूर्तावरच तुम्ही विसर्जन करावे. त्याचप्रमाणे यमघंट व राहुकाळ मानणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही वेळ आहे. यमघंट जो आहे तो सकाळी 6:54 ते सकाळी 7:43 यमघंट आहे आणि राहुकाळ जो आहे तो राहुकाळ 1:50 ते दुपारी 3:24 राहुकाळ आहे. तर या काळामध्ये आपण विसर्जन करू नये. राहुकाळ मानणारे लोक आहेत, यमघंट मानणारे लोक आहेत, त्यांनी या काळात गौराई गणपतीचं विसर्जन करायचं नाही. गौराई गणपतीचं ह्यासाठी म्हणतो आहे की गौराई विसर्जनच्या वेळेस घरातील गौराई गणपती विसर्जन करणारे सुद्धा लोक असतात. गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन गौराईबरोबर केलं जातं. बाकीचे 10 दिवसाचे गणपती वेगळे आहेत आणि आत्ताचे ह्या गणपतीमध्ये गौराई मातेबरोबर आपण विसर्जन करू शकता. तर अशा प्रकारे हे तुम्ही करायचं आहे. तर आता गौराई मातेचं विसर्जन करायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी तो मुकुट विसर्जनच केला जातो असं काय नाही, तर तो परत पुन्हा वापरला जातो पुढच्या वर्षी. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, गौराई मातेला आपण उभं केलेलं असतं. त्या उभं केलेल्या गौराईला मी सांगितलं आहे की त्यात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपण गौराई मातेच्या डोळ्यांना मध लावायचा असतो. मध लावल्यामुळं त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होते आणि गौराई मातेचं विसर्जन करण्यासाठी आपण तिला उभं केलेलं असतं. परत त्याला काय आपण हात लावत नाही, म्हणजे काय त्याचं एखादी वस्तू तिथली देवापसली हलवत नाही. तर आपण गौराई मातेचा मुकुट थोडासा हलवायचा आणि म्हणजे आरती वगैरे करायची. आरती करून प्रसाद झाल्यानंतर गौराई मातेचा थोडासा मुकुट हलवायचा आणि तो हलवला की विसर्जन झालं म्हणून समजायचं. मग आपण जे गौराई मातेचे फुलं तिथं नारळ ओटी वगैरे काय असेल काय तुमच्या 3 दिवसाच्या हे असतील दुर्वा फुले जर असतील तर ते विसर्जन आपण नदीला जाऊन करायचं आहे. अशा प्रकारे गौराई मातेचं विसर्जन होत असतं. आणि शक्यतो अशी म्हणजे परंपरा आहे की पूर्वीपासून की जे गौराईचे मुकुट असतात ते पुन्हा व्यवस्थित ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी घेतले जातात. बाकीचे व्हिडिओ जे हे आहेत तुमचे गौराई मातेचे मुकुट कधी बदलायचे असतात, काय बदलायचं असतं, कशामुळं बदलायचे असतात याचासुद्धा व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे, तो तुम्ही अवश्य पहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा. ओम श्री गौराई माता की जय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.